मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण थर्ड जे चॅप्टर आहे आपलं मॅथ 1चं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरचे जो सेकंड पार्ट आहे, सेकंड पार्ट होता ज्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला होता तो म्हणजे पोलर कोऑर्डिनेट्स त्याचे एक्झाम्पल आपण बघितले होते. सेकंड पार्ट होता साइन रूल, याचा प्रूफ आपण बघितला होता आणि मी तुम्हाला असं म्हटलं होतं की आपण काय करू, ह्या जो सेकंड पार्ट आहे याची जेवढी थिअरी आहे तेवढी थिअरी आपण आधी शिकून घेऊ आणि त्यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. तर मी आता याचा जो पुढचा भाग आहे साइन रूलच्या पुढचा तो म्हणजे कोसाइन रूल, तो आता आधी घेणार आहे. थिअरीनुसार त्यानंतरचा पार्ट आहे कोसाइन रूल. जसा साइन रूल तुम्ही बघितला त्याचप्रमाणे कोसाइन रूल आहे. रूल असा आहे कोसाइन रूल, इन एनी ट्रायंगल ABC, in any triangle ABC, cos A equal to B square plus C square minus A square upon 2BC, हा त्याचा पहिला रूल आहे. हाच रूल आपण असं पण लिहू शकतो, दॅट इज A square equal to B square plus C square minus 2BC cos A. बरोबर. आपण काय करणार आहोत, याचा प्रूफ आज आपण बघणार आहे. बघा, इन एनी ट्रायंगल ABC, कोणत्याही ट्रायंगलसाठी आपण हा रूल बनवू शकतो. बघा, त्यातली मी एक केस घेणार आहे, कारण जर अँगल ए साठीचा हा प्रूफ मला बघायचा असेल तर अँगल ए हा कसा असेल. ट्रायंगलमध्ये जेव्हा आपण एखादा अँगल घेतो तर देर आर 3 ऑप्शन्स फॉर दॅट अँगल ना. पहिलं ऑप्शन असेल तो अँगल ॲक्यूट अँगल असेल, सेकंड ऑप्शन तो अँगल ऑब्ट्यूस अँगल असेल, थर्ड अँगल विल बी राईट अँगल. तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहे. तर मी काय करणार, मी कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसची आणि याच्यामध्ये हा अँगल काढणार आहे, हा ट्रायंगल काढणार आहे. ट्रायंगल काढताना केस 1 मी घेतो आहे, इफ अँगल ए इज ऑब्ट्यूस. अँगल कसा आहे, 90पेक्षा मोठा आहे. बरोबर. तर बघा मी काय करणार, मग मी ट्रायंगल काढताना इथं अँगल ए बघा, ट्रिक समजून घ्यायची. आपल्याला जो ओरिजिन असतो आपला एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तो ओरिजिन जो आहे तो आपण ए घेणार आहे. ओरिजिन आपण काय घेणार आहे, ज्या अँगलसाठी आपल्याला कोसाइन फंक्शन प्रूव्ह करायचं आहे त्या अँगलला आपण ओरिजिन म्हणणार आहे. थोड्या वेळेस शिफ्ट ऑफ ओरिजिनची कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे, 11मध्ये तुम्हाला होती, ती कन्सेप्ट मी इथे यूज करतो आहे. मी काय करतो, अँगल ए हा ओरिजिन मी गृहीत धरलेला आहे. आता जो अँगल पॉईंट बी आणि पॉईंट सी असेल तर पॉईंट बी डेफिनेटली सेकंड क्वार्टरमध्ये असला पाहिजे. का बरं, कारण आपला जो ट्रायंगल आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे ना, त्यामुळे अँगल ए हा मला मोर दॅन 90 पाहिजे. बरोबर. आणि पॉईंट सी आहे ना, आता बघा दुसरी ट्रिक, पहिली ट्रिक मी तुम्हाला सांगितली, पहिली कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली की ज्या पॉईंटसाठी तुम्हाला कोसाइन फंक्शन प्रूव्ह करायचं आहे तो पॉईंट हा व्हर्टेक्स म्हणून घ्यायचा. आणि दुसरं की ज्या 2 साईड ए व्हर्टेक्सपासून तयार होणार आहेत ट्रायंगलच्या AB आणि AC, त्यातली एक साईड ही पूर्णपणे एक्स ॲक्सिसवर आली पाहिजे. याप्रमाणे आपण तो ट्रायंगल ॲडजस्ट करणार आहे. आता मी काय करणार, म्हणजेच AC जो उरलेली साईड आहे ती कुठे घेणार मी, एक्स ॲक्सिसवर, म्हणजे हा सी आहे. आणि आता जर मी बी आणि सी जॉईन केला तर माझा ट्रायंगल ABC हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, कारण अँगल ए कसा आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. लक्षात आलं मी काय केलं, लेट पॉईंट ए or vertex A is origin of coordinate system. Side AC lie on x axis. Side AC कुठे,
एक्स ॲक्सिसवर आहे. म्हणजे हा जो अँगल आहे, हा अँगल ए, हा अँगल बी आहे, हा अँगल सी. तर आपल्याला फक्त अँगल एची गरज असल्यामुळे फक्त ए मी इथं रिप्रेझेंट करतो. आता बघा, देअरफॉर मग ए इज, एचे कॉर्डिनेट काय असतील? एचे कॉर्डिनेट असतील 0 0, कारण तो ओरिजिन आहे. ही जी लेंथ आहे, लेंथ ए सी, म्हणजे व्हर्टेक्स बी समोरची साईड असल्यामुळे याला आपण म्हणतो स्मॉल बी. ए व्हर्टेक्स समोरची साईड असते ती स्मॉल ए, आणि सी व्हर्टेक्स समोरची साईड असते ती स्मॉल सी. बरोबर, ही सगळी थेरी आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आता बघा, मग सीचे कॉर्डिनेट काय असतील? मग सी इज, तर सी पॉईंट कुठे? एक्स ॲक्सिसवर आहे, आणि एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट हा 0 असतो. बरोबर, त्यामुळे याचे कॉर्डिनेट येतील बी कॉमा 0. ही डिस्टन्स बी आहे ना, त्यामुळे बी कॉमा 0. आणि बीचे कॉर्डिनेट काय येतील? इथे तुम्हाला लक्ष द्यायचं, कारण बी हा जो पॉईंट आहे याचे कॉर्डिनेट आपल्याला कार्टेशियन प्रमाणे काढणे शक्य नाही आहे. म्हणून याचे मी पोलर कॉर्डिनेट काढणार आहे. का बरं? कारण बी पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स मला माहीत आहे सी, आणि त्याने एक्स ॲक्सिसबरोबर केलेला पॉझिटिव्ह अँगलसुद्धा मला माहीत आहे, तो आहे ए. म्हणजे बी पॉईंटचे कॉर्डिनेट झाले सी कॉस ए कॉमा सी साइन ए. हे पोलर कॉर्डिनेटच्या थेरीनुसार मी लिहिलेले कॉर्डिनेट आहेत. जर त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही पोलर कॉर्डिनेटची थेरी कृपया बघा. आता बघा, तर माझ्याकडे ए, बी आणि सी तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट आहेत. बरोबर, आणि मला कॉस ए साठी फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. म्हणून मी काय करणार, याच्यामध्ये स्मॉल ए लेटर पण आलेले आहे. म्हणून मी काय करणार, बी सी इक्वल टू ए आहे ना. नाव बी सी, लेंथ बी सी इक्वल टू ए. बी सीचा जर मी स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर, आणि बी सी स्क्वेअर मी बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला काढू शकतो. कारण मला बी पॉईंट आणि सी पॉईंट दोन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट माहीत असल्यामुळे मला बी सी स्क्वेअर मिळेल इथे बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस सी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. याला जर मी सॉल्व केली तर बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए, हा झाला बी मायनस सी कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस 0 असल्यामुळे तिथे फक्त मायनस सी साइन येईल, त्याचा स्क्वेअर येईल सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए इक्वल टू ए स्क्वेअर. मी साईड चेंज करून लिहितो, ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर, आणि बी स्क्वेअरला मी मायनस 2bc कॉस ए, आणि ह्या दोघांमध्ये सी स्क्वेअरची टर्म जर मी कॉमन काढली तर शिल्लक राहील कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए विच इज इक्वल टू 1. तर मला मिळेल ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस सी स्क्वेअर. म्हणजेच मला मिळालं ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हे झालं माझं प्रूफ. समजा आपल्याला कॉस ए साठी फॉर्म्युला तयार करायचा असेल तर हा 2bc कॉस ए ट्रान्सफर करा लेफ्ट हँड साईडला, आणि ए स्क्वेअर ट्रान्सफर करा राईट हँड साईडला. मला मिळेल 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. म्हणजेच कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. लक्षात येते? यासाठी मी फक्त डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलेला आहे, आणि पोलर कॉर्डिनेटचे एक कन्सेप्ट मला लागलेली आहे. फक्त महत्त्वाच्या दोन गोष्टी, एक की ज्या व्हर्टेक्ससाठी तुम्हाला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे तो व्हर्टेक्स ॲज ओरिजिन म्हणून घ्यायचा, आणि कोणती पण एक साईड जी ए व्हर्टेक्सपासून तयार झालेली असेल, मग ती ए सी असेल किंवा ए बी असेल, ती साईड तुम्हाला एक्स ॲक्सिसवर घ्यायची आहे. बरोबर. आता हा जर प्रूफ आपण अँगल ए इज ऑब्च्युससाठी प्रूव्ह केला असेल, तर याचप्रमाणे आपण अँगल ए ॲक्यूटसाठी पण तो प्रूव्ह करू शकतो. हे सेकंड जर आपण इथे चेक केली, समजा मी अँगल ए जर ॲक्यूट घेतला, फक्त माझी फिगर चेंज होईल. ॲक्च्युली कन्सेप्टमध्ये मी काहीही चेंज करत नाही आहे. हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तसाच असेल, फक्त हा ओरिजिन माझा व्हर्टेक्स ए असेल, आणि तो ॲक्यूट असल्यामुळे माझी फिगर फक्त चेंज होईल. हा बी, हा सी. म्हणजे बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये थोडाही बदल होत नाही. ए पॉईंट 0 0 आहे, सी पॉईंट आहे बी कॉमा 0, बी पॉईंट आहे
हा अँगल ए असल्यामुळे सी कॉस ए सी साइन ए, आणि जी सोडवण्याची मेथड आहे ही टोटली सेम आहे. त्यामुळे नॉर्मली पेपरला आल्यानंतर आपण फक्त एकच केस घेऊन एक्झाम्पल सॉल्व करत असतो. समजा मी इथे केस थर्ड जरी घेतले, थर्ड अँगल ए इज राईट अँगल जरी मी घेतला तरी माझी सोडवण्याची मेथड ही पूर्णपणे सारखी असेल, फक्त माझे कोऑर्डिनेट थोडेसे चेंज होतील. म्हणजे ए बी पॉईंट हा वाय ॲक्सिसवर येईल आणि हा सी. फक्त आता बीचे जे कोऑर्डिनेट आहे हा अँगल 90चा असल्यामुळे ह्या बीचे कोऑर्डिनेट येतील सी कॉस 90. बघा हे डिस्टन्स किती आहे आता सी, हे डिस्टन्स किती आहे बी, डिस्टन्स किती आहे ए. म्हणजे बीचे आणि एचे सीचे आणि एचे कोऑर्डिनेट ॲज इट इज राहतील. आणि बीचे कोऑर्डिनेट काय दिलं आता, बीचे कोऑर्डिनेट येतील सी कॉस 90 आणि कॉस 90 काय असतो 0. म्हणजे वाय ॲक्सिसवरचा प्रत्येक कोऑर्डिनेटचा प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो 0 आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल सी साइन 90 म्हणजेच सी. बाकीची सगळी जी पद्धत आहे सोडवण्याची ही पूर्णपणे सेम असेल. म्हणजेच कोसाइन रूलमध्ये आपल्याला कॉस एचा फॉर्म्युला इन ट्रायंगल ए बी सी, तर कॉस एचा फॉर्म्युला मिळाला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. तर याचप्रमाणे आपण अँगल बीसाठी आणि अँगल सीसाठी पण फॉर्म्युला मिळवू शकतो. म्हणजे जर अँगल बीसाठी मला फॉर्म्युला मिळवायचा असेल तर अँगल एसाठीचा फॉर्म्युला चेक करायचा. त्याला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, कॉस ए असल्यामुळे जो स्मॉल ए आहे तो मायनसमध्ये आलेला आहे. सिमिलरली कॉस बीसाठी फॉर्म्युला तयार होईल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, कॉस बी असल्यामुळे मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आणि कॉस सीसाठी फॉर्म्युला तयार होईल माझा, आता सी असल्यामुळे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. हा आहे आपला कोसाइन रूल. समजतोय? रूल व्यवस्थित समजून घ्या. आपण याचा प्रूफ घेताना आपण जो अँगलसाठी आपल्याला फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे, आपल्याला एसाठी प्रूव्ह करायचा आहे म्हणून आपण ए हा व्हर्टेज घेतला. जर आपण कॉस बीसाठी प्रूव्ह करणार असू तर आपण बी हा ओरिजिन घेऊन आपण फिगर काढणार आहोत. म्हणजे अँगल ए मी काढला आहे आणि यानंतर मी ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढला आहे. आणि ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढल्यानंतर तिन्ही जे व्हर्टायसेस आहे, कारण मी ए सी एक्स ॲक्सिसवर घेतलेला आहे, तिन्ही जे व्हर्टायसेस आहेत ट्रायंगलचे त्या तिघांचेही कोऑर्डिनेट काढले आणि फक्त डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून मी एक्झाम्पल सॉल्व केलं तर मला फॉर्म्युला मिळतो. याचप्रमाणे तुम्ही कॉस बी आणि कॉस सीसाठी पण ट्राय करून बघा. याच्या ज्या उरलेल्या 2 केस आहे ह्या पण समजून घ्या. कारण केस जरी चेंज झाल्या तरी आपली सोडवण्याची मेथड कुठेही चेंज होत नाही. आपले फक्त इथं फक्त फिगर चेंज होते. ॲक्च्युली फिगर सोडून तर काहीसुद्धा चेंज झालेलं नाही, बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. इथे फक्त बी पॉईंटचे कोऑर्डिनेट बदलले, कारण बी पॉईंट हा आता वाय ॲक्सिसवर आलेला होता म्हणून ते पॉईंट आले 0c, जे आपण 0c कॉस ए आणि सी कॉस बी लिहित होतो त्या इथे आले 0c. सेम प्रोसेसने जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे. बरोबर? तर याच्या पुढचा जो रूल आहे, जसं आपण आता साइन रूल बघितला, त्यानंतर कोसाइन रूल बघितला, त्याच्या पुढचा जो रूल आहे त्या रूलचं नाव आहे प्रोजेक्शन रूल. त्या रूलचं नाव आहे प्रोजेक्शन रूल. हे सगळे रूल तुम्हाला कायमचे पाठ करून ठेवावे लागतात. हे रूल तुम्हाला जर समजले, याचे प्रूफ पण पेपरला याद आलेले आहेत आणि यापुढे पण येऊ शकतात. तर पुढचा रूल आहे प्रोजेक्शन रूल. रूल काय बघा, प्रोजेक्शन रूल आहे इन एनी ट्रायंगल ए बी सी. तर पहिला रूल आहे जो आपण प्रूव्ह करणार आहोत, ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ए इक्वल टू, जर मी कोणती पण एक साईड घेतली, मी ए ही साईड घेतलेली आहे, तर रूल आहे ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बरोबर? आता बघा, याचा प्रूफ लिहिताना काही गोष्टी फक्त तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. बघा, कोणता पण एक ट्रायंगल घेतो
आता परत इथे पण 3 केस तयार होऊ शकतात तशा. मी हा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल घेतला, त्याऐवजी तुम्ही ॲक्युट अँगल ट्रायंगल घेऊन पण हे सॉल्व करू शकतात. आणि जर बुकप्रमाणे करायचं ठरलं तर मग त्यांनी ॲक्युट अँगल घेतलेला आहे. मग आपण ॲक्युट अँगल घेऊन ऑब्च्युस आणि राईट अँगलसाठी कन्सिडर करू शकतो त्याला. कसं बघा, हा ॲक्युट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल कोणता घेतला त्यानुसार थोडे चेंज तुम्हाला फिगरमध्ये करावं लागतात. कन्सेप्ट मात्र सर्वांची सारखीच असते. मी काय केलं बघा, ट्रायंगल घेतला ABC आणि त्याच्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इन एनी ट्रायंगल ABC, तर मी तर केस 1 घेतलेली आहे. इफ अँगल A इज ॲक्यूट, ही साईड येईल A, ही साईड येते B आणि एक साईड येते C. बरोबर. आता मी काय करणार, लेट AD परपेंडिक्युलर टू BC. काय केलं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला BCवर. आता यासाठी 11th म्हणजे 11वीची एक कन्सेप्ट तुम्हाला इथे लागणार आहे, प्रोजेक्शनचे. म्हणजे फ्रॉम फिगर, जर तुम्हाला ती कन्सेप्ट माहीत असेल, फ्रॉम फिगर तर लेंथ BD काय आहे, लेंथ BD काय आहे, तर लेंथ BD आहे प्रोजेक्शन ऑफ BA, प्रोजेक्शन ऑफ BA ऑन BC. ही 11वीला व्हेक्टर चॅप्टरमध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट गेलेली आहे. त्यामुळे आता मी ते 11वीचं जास्त रिवाइज नाही करत, हे तुम्ही समजून घ्या. BD म्हणजे काय, CAचं BCवर असलेलं प्रोजेक्शन. बरोबर. हा अँगल आहे B, हा अँगल आहे C. पण मी हे कसं लिहू शकतो मग, BD इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ BA ऑन BC ना. पण BD म्हणजेच काय, लेंथ BD कसं लिहिता येईल, जर मी समजा ट्रायंगलमध्ये, तुम्ही तर रफ काम करतो थोडंसं, जर मी ट्रायंगल ADB घेतला, इन ट्रायंगल ADB, जर मी इथे कॉस B हे फंक्शन घेतलं, कॉस B, तर कॉस B काय माझं इथे, कॉस Bची व्हॅल्यू माझी येणार आहे ॲडजसंट साईड म्हणजे BD अपॉन C हायपोटेनस ना. म्हणजेच मला लेंथ BD मिळणार आहे इथे, लेंथ BD इक्वल टू C कॉस B. याला मी इक्वेशन 1 म्हणणार आहे. बरोबर. ॲक्च्युली असंच केलं तरी चालेल. म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ BA ऑन BC म्हणजेच लेंथ BD आणि म्हणजेच C कॉस B. बरोबर. सिमिलरली जर मी CD घेतलं तर CD सुद्धा एक प्रोजेक्शनच आहे ना. इथे लिहिता येईल मी, सिमिलरली लेंथ CD इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ CA ऑन CB. बरोबर. आणि हे प्रोजेक्शन पण जर मी इन ट्रायंगल ADC घेतलं तर मला कॉस C मिळेल CD अपॉन B, म्हणजे CDची व्हॅल्यू येणार आहे लेंथ CDची B कॉस C. म्हणजे मी असं लिहू शकतो, लेंथ किंवा प्रोजेक्शन ऑफ CA ऑन CB इज इक्वल टू लेंथ CD इज इक्वल टू B कॉस C. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. म्हणजे बघा, आपल्याकडे BD पण आहे, आपल्याकडे CD पण आहे. आणि आपण जर समजा इथे, कारण मी A साठी प्रूव्ह करतोय म्हणून मी जर BC घेतलं, मग सिन्स BC इक्वल टू BD प्लस DC, BC काय आला मग BD प्लस DC. पण BC किती आहे आपला, लेंथ BC आहे स्मॉल a इक्वल टू BD. BDची व्हॅल्यू किती आली आपली, तर BDची व्हॅल्यू आपली C कॉस B प्लस DCची व्हॅल्यू काय आहे B कॉस C. आणि हे काय झालं, आपला जो प्रोजेक्शन रूल आहे हा इथे प्रूव्ह झालेला आहे. बरोबर. A इक्वल टू C कॉस B प्लस B कॉस C. आता हे जो प्रूफ आहे ना,
हा प्रूफ अजून एका प्रकारे प्रूव्ह करून दाखवतो. म्हणजे आपण प्रूव्ह करताना आपण इथे प्रोजेक्शनची कन्सेप्ट यूज केलेली आहे. त्याच्याऐवजी अनेक वेळा पेपरला हे प्रूव्ह द प्रोजेक्शन रूल बाय कोसाइन रूल अशा प्रकारचा क्वेश्चन पण विचारला जातो. बाय यूजिंग कोसाइन रूल म्हणजे हाच प्रूफ आपण कोसाइन रूलने सुद्धा प्रूव्ह करू शकतो. म्हणजे जर मी राईट हँड साईड घेतली तर इथे बी कॉस सी प्लस सी कॉस बी. आणि जर आपण इथं कोसाइन रूल अप्लाय केला तरीही आपल्याला हा प्रूफ मिळू शकतो. म्हणजे बी इंटू कॉस सीची व्हॅल्यू येते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू कॉस बी तो होतं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आणि आपण ते सॉल्व करू शकतो. इथं बी गेट कॅन्सल, मला मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a प्लस इथं जर मी सी गेट कॅन्सल इथे मिळेल मला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. डिनॉमिनेटर बघा सेम आहे, म्हणजे वरती आलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. मायनस प्लस सी स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस मायनस बी स्क्वेअर गेट कॅन्सल वी गेट 2a स्क्वेअर अपॉन 2a. 2 गेट कॅन्सल ए गेट कॅन्सल इक्वल टू ए विच इज आवर लेफ्ट हँड साईड बरोबर. त्यामुळे नॉर्मली या प्रकारे प्रूफ लिहिला तरी चालतो. जर त्यांनी स्पेशली मेन्शन केलं असेल की डू नॉट यूज कोसाइन रूल असं नॉर्मली कधी केलेलं नाही आजपर्यंत. त्यामुळे तुम्हाला ही जरी मेथड सॉल्व करता आली तरीही ते पुरेसे आहे. आणि याचे प्रूफ जास्त करून विचारले गेलेले नाही आहेत. प्रोजेक्शन रूलचे एक्झाम्पल्स नॉर्मली विचारले जातात. त्यामुळे प्रोजेक्शन रूल जर तुम्ही पाठ केला असेल तर तुम्हाला कळालं असेल आता ए इकडं काय येतं प्रोजेक्शन रूलमध्ये. ए इकडं काय उरलेलं दोन साईड बी आणि सी, तर बी कॉस सी प्लस सी कॉस बी. जर तुम्ही एसाठी तो फॉर्म्युला प्रूव्ह करू शकले तर तुम्हाला तो बीसाठी पण प्रूव्ह करता येईल. आता बी लेटरसाठी कसा फॉर्म्युला येईल, तर उरलेले साईड आहेत ए आणि सी, मग इथे ए कॉस सी प्लस सी कॉस ए. जर मी तो सी साईडसाठी प्रूव्ह केला प्रोजेक्शन रूल तर सी इकडं काय उरलेले दोन साईड ए आणि बी, तर ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आणि याप्रमाणे आपण प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करू शकतो. प्रोजेक्शन रूल जर तुम्हाला समजलं असेल तर आपण ह्याच्या पुढच्या थेरीकडे जाऊया. याच्या पुढची जी थेरी आहे त्या थेरीचं नाव आहे हाफ अँगल फॉर्म्युले. म्हणजे याला मी असं म्हणू शकतो हाफ अँगल फॉर्म्युले. बघा ही फॉर्म्युले मी डायरेक्ट तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री. कसं बघा, जे फॉर्म्युले आपण आत्तापर्यंत यूज केलेले या फॉर्म्युल्याचं आत्तापर्यंत प्रूव्ह केलेले या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण हाफ अँगल फॉर्म्युले प्रूव्ह करू शकतो. तर मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवतो आहे. तर आपला जो हाफ अँगल फॉर्म्युलेचा पार्ट होता ट्रिग्नोमेट्रीमधला तो इथं आपण यूज करू शकतो. 11th तुम्हाला 3rd चॅप्टरमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये साइन 2 थीटा कॉस 2 थीटा जे फॉर्म्युले आलेले होते त्याच्यावरून आपण हाफ अँगल फॉर्म्युले बनवले होते. म्हणजे आपल्याला जर ती फॉर्म्युले पाठ असतील तर आपल्याकडे एक फॉर्म्युला याच्यावरून कॉस थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 किंवा कॉस थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 किंवा कॉस थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 कॉस थीटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2.
ही फॉर्म्युली या प्रकारची फॉर्म्युली जर तुम्हाला आठवत असेल तर हे एक्झाम्पल हा पार्ट सोडवणं फार सोपं आहे. बघा, तर मी त्यासाठी पहिल्यांदा घेतोय ट्रायंगल ए बी सीमध्ये इन ट्रायंगल ए बी सी एनी ट्रायंगल ए बी सी मी असं लिहू शकतो कॉस ए इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 मायनस 1. कोणता फॉर्म्युला वापरला मी? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1चा. आणि जर मी इथे कॉस एसाठी जर मी कोसाइन रूल अप्लाय केला तर मला इथे मिळेल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 मायनस 1. या मायनस 1ला ट्रान्सफर करतो आणि साईड चेंज करून घेतो, म्हणजे मला मिळेल इथे 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc प्लस 1. जर मी याला सॉल्व केलं तर मला मिळेल 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 2bc अपॉन 2bc. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc हा काय झाला बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे हेच मी कसं लिहू शकतो आता? मला यास लिहिता येईल 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू बघा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc म्हणजेच बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. जर ह्या 2ला पण मी ट्रान्सफर केलं तर मला मिळेल कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू फॅक्टर पाडलं तर बी प्लस सी मायनस ए इन फर्स्ट ब्रॅकेट अँड बी प्लस सी प्लस ए इन सेकंड ब्रॅकेट अपॉन 4bc. समजते? आता मी काय करतो बघा, वी हॅव किंवा मी रफमध्ये काम करतो की 2s म्हणजे पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल साईड्स. तर 2s इक्वल टू काय मग सगळ्या साईडची ॲडिशन ट्रायंगल ए बी सीचं म्हणजे ए प्लस बी प्लस सी. म्हणजेच मी याच्यावरून असं लिहू शकतो की ए प्लस बी प्लस सी म्हणजेच 2s. आणि जर मी दोन्हीकडून 2a मायनस केला, मी दोन्ही साईडला 2a ही टर्म जर मायनस केली तर मला इथे मिळेल ए प्लस बी प्लस सी मायनस 2a म्हणजेच बी प्लस सी मायनस ए. जर मी ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू बी प्लस सी मायनस ए म्हणजेच 2s मायनस 2a. बरोबर. ब्रॅकेटमध्ये इंटू बी प्लस सी प्लस ए म्हणजे 2s अपॉन 4bc. हिअर 2 टू गेट कॅन्सल. मला मिळेल कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू यातून जर मी 2 कॉमन काढला तर एस मायनस ए इंटू एस अपॉन 2bc. 2 टू गेट कॅन्सल. आणि जर मी याचं स्क्वेअर रूट काढला तर मला मिळेल कॉस ए बाय 2 इज इक्वल टू एस मायनस ए अपॉन bc. तर हा आपला अँगल एचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. व्हर्टेक्स एसाठी कॉस ए बाय 2 इक्वल टू एस मायनस ए अपॉन bc. जर तुमच्या लक्षात आलं इथे ए बाय 2 अँगल आल्यामुळे इथे साईड पण ए आलेली आहे. बरोबर. मग सिमिलरली मी याचप्रमाणे कॉस बी आणि कॉस सीच्या हाफ अँगलचे फॉर्म्युले तयार करू शकतो. म्हणजेच मला मिळेल कॉस बी बाय 2 इक्वल टू आता ए बाय 2 असल्यामुळे इथं मी एस मायनस ए लिहिलं. बी बाय 2ला काय लिहिलं मी एस मायनस बी अपॉन आता एस मायनस बघा एस मायनस ए लिहिताना खाली bc साईड आलेली आहे म्हणजे ए सोडून उरलेल्या 2 साईड तिथं बी आल्यामुळे खाली काय मग इथे AC. आणि जर मी कॉस सी बाय 2चा फॉर्म्युला तयार केला कॉस सी बाय 2साठी ते एस मायनस सी अपॉन सी सोडून उरलेले 2 साईड AB. याप्रमाणे आपले हाफ अँगल फॉर्म्युले तयार झाले अँगल एसाठी. बरोबर. तर मग कॉस ए बाय 2साठी फॉर्म्युला तयार झाला एस मायनस ए अपॉन BC. बरोबर. जर आपण सेकंड फॉर्म्युला यूज केला कॉस थिटाचा, कॉस थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि तो फॉर्म्युला आपण अँगल एसाठी यूज केला तर आपल्याला साईनसाठीचे फॉर्म्युले पण मिळू शकतात. कसे बघा, मी याला बी म्हणतो. कॉस ए इक्वल टू मी फक्त फॉर्म्युला कोणता वापरणार आहे सेकंड इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. बरोबर. म्हणजेच 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू 1 मायनस कॉस ए. जर आपण इथे कॉस एची व्हॅल्यू पुटअप केली बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर
अपॉन 2bc, तर मला क्रॉस करून मिळेल 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc, बरोबर. जर मी ए स्क्वेअरची टर्म अगोदर लिहिली आणि ह्या तीनही टर्ममधून पहिल्या मायनस साईन कॉमन काढली तर शिल्लक राहील बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, कारण साईन सगळे चेंज होतील, मायनस 2bc अपॉन 2bc. म्हणजेच मला इथे मिळेल ए स्क्वेअर मायनस आणि ब्रॅकेटमध्ये येईल बी मायनस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2bc. ही व्हॅल्यू झाली माझी साईन स्क्वेअर a/2ची. इथे मला फॅक्टर पाडता येईल ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे जे फॅक्टर पडतील ए मायनस बी, म्हणजे ए मायनस हा ब्रॅकेट, पण ब्रॅकेटमध्ये बी मायनस सी आहे, याला जर मायनस साईन इन्व्हर्टिव्हला गेलं तर साईन चेंज होतील, ए मायनस बी प्लस सी, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस ब्रॅकेट आहे बी मायनस सी अपॉन 2bc. हे आहे 2 साईन स्क्वेअर a/2 इक्वल टू, बरोबर. जर मी ह्या 2ला ट्रान्सफर केलं तर मला मिळेल साईन स्क्वेअर a/2 इज इक्वल टू. आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल आपण जेव्हा रफ वर्क केलं होतं तेव्हा आपण ए प्लस बी प्लस सीला ट्वाइसेस म्हटलं होतं, आणि जेव्हा बी प्लस सी मायनस ए आलं त्याला आपण लिहिलं होतं 2s मायनस 2a, बरोबर. त्याचप्रमाणे जर मला ए प्लस सी मायनस बीसाठी लिहायचं असेल तर मी लिहू शकतो 2s मायनस 2b, आणि ए प्लस बी मायनस सीसाठी लिहू शकतो मी 2s मायनस 2c अपॉन, आणि हा 2 ट्रान्सफर केल्यामुळे झालं 4bc. म्हणजेच मला काय मिळालं बघा, मी जर साईन स्क्वेअर a/2 इक्वल टू लिहिलं, साईन स्क्वेअर a/2 इज इक्वल टू, पहिल्या ब्रॅकेटमधून 2 कॉमन काढला आणि सेकंड ब्रॅकेटमधून पण 2 कॉमन काढला, तर टोटल 2 × 2 4 कॉमन निघेल. शिल्लक राहील s मायनस बी एस मायनस सी अपॉन बी 4bc, तर 4 गेट कॅन्सल, आणि आफ्टर स्क्वेअर रूट मला फॉर्म्युला मिळेल साईन a/2 इज इक्वल टू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन bc. हा आहे साईनसाठीचा हाफ अँगल फॉर्म्युला. साईन a/2 काय आला माझा, एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन bc. मग तुम्ही याचप्रमाणे साईन b/2चा फॉर्म्युला पण तयार करू शकता. तुमच्या लक्षात आलं असेल a/2 मध्ये कुठेही परत साईड a येत नाही आहे, तसं b/2च्या फॉर्म्युल्यामध्ये साईड b परत येणार नाही. इथे येईल एस मायनस ए एस मायनस सी अपॉन ac, आणि जर तोच फॉर्म्युला मी साईन c/2साठी तयार केला तर तिथे येईल एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ab. हे आपण याचप्रमाणे लिहू शकतो. सिमिलरली वी गेट द फॉर्म्युला ऑफ साईन b/2 अँड साईन c/2 ऑल्सो. समजते. तर हे दोन्ही फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. कॉस a/2चा फॉर्म्युला एस मायनस ए अपॉन bc, साईन a/2चा फॉर्म्युला एस मायनस बी एस मायनस सी अपॉन bc, बरोबर. आता जर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेले असतील, तुमचे पाठ झालेले असतील, तुम्हाला समजले असतील, तर याच्यावरून तुम्हाला याच्या पुढचा फॉर्म्युलासुद्धा लगेच बनवता येईल. तर साईनचा फॉर्म्युला झाला आपला कॉसचा फॉर्म्युला झाला. मग आता कोणता उरला, साईन आणि कॉस झाल्यानंतर उरतं काय, टॅन. मग याचप्रमाणे आपण तिसरा फॉर्म्युला तयार करू शकतो टॅन a/2चा. पण त्यासाठी मी पुन्हा कोणताही फॉर्म्युला न वापरता यातला, त्याच्याऐवजी मी सिंपल फॉर्म्युला यूज करतो. टॅन a/2 म्हणजे साईन a/2 अपॉन कॉस a/2. जर आपण साईन a/2ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली इन स्क्वेअर रूटमध्ये एस मायनस बी एस मायनस सी अपॉन bc अपॉन इन रूट एस मायनस ए अपॉन bc. तर bc गेट कॅन्सल, तर आपल्याला टॅन a/2चा फॉर्म्युला मिळाला इन रूटमध्ये एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस मायनस ए. हा झाला आपला टॅन a/2चा फॉर्म्युला. कदाचित माझ्याकडून ते रूट लिहायचं राहून गेलं असेल, तर स्क्वेअर रूट कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या. याचप्रमाणे टॅन b/2चा फॉर्म्युला पण तयार होऊ शकतो इन रूट. बघा a/2चा काय होता, एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस मायनस ए. इथे येईल एस मायनस ए एस मायनस बी अपॉन एस मायनस ए एस मायनस सी अपॉन एस मायनस बी. आणि टॅन c/2चा फॉर्म्युला तयार होईल इन स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी अपॉन एस मायनस सी.
बरोबर. जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं, थोडासा विचार केला, तुम्हाला हे फॉर्म्युला फार पटकन समजतील. मग जसं आपण cos a/2चा, आय अपोलोजाईज फॉर नॉट टेकिंग रूट साईन. हे रूट साईन मी दिलं नव्हतं, तिकडे कदाचित नसेल दिले, तर ते रूट साईन आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यावरून मला tan a/2चा फॉर्म्युला पण मिळालेला आहे. tan a/2चा फॉर्म्युला तयार झाला, यस बघा, साईन अपॉन कॉस, यस मायनस बी, यस मायनस सी अपॉन यस, यस मायनस ए. बरोबर. आणि याचप्रमाणे आपण हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या पुढचे फॉर्म्युले पण प्रूव्ह करू शकतो. मग याच्या पुढे हाफ अँगल फॉर्म्युलेच्या पुढे जे फॉर्म्युले आहेत, तो फॉर्म्युला आहे ज्याला आपण नंबर 6 म्हणू शकतो. कारण आपले टोटल 1 2 3 4 5 फॉर्म्युले झालेले ह्या टॉपिकचे, तर आपण फॉर्म्युला नंबर 6 म्हणू शकतो. याला म्हणतात हिरोज फॉर्म्युला. हिरोज फॉर्म्युला हा फॉर्म्युला पण 10वीला पण होता. इन एनी ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. याच्या आधी पण आपण हिरोच्या फॉर्म्युल्याचे पण आधीचे फॉर्म्युले बघू शकतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABCला जर मी हे लेटर यूज केलं तर याचे फॉर्म्युले तयार होतात. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ AB साइन C, हाफ AB साइन C. बघा, हा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी मी एकच केस घेतो आहे प्रूव्ह करायला. इफ अँगल A इज ॲक्यूट. तुम्ही त्याऐवजी ऑब्च्यूज घेतलं तरी साधारणतः फिगर सेम असते, कन्सेप्ट पूर्णपणे सेम असतात. त्यामुळे मी हा अँगल ॲक्यूट अँगल घेतो आहे. हा अँगल A आहे, ABC. ओके. बघा, मी काय करणार, मग मी A वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, AD हा. बरोबर. ही साईड किती असेल, A, ही साईड आहे B, एक साईड आहे C. बरोबर. फ्रॉम फिगर मी असं लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय लिहू शकतो मी, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, जो जनरल फॉर्म्युला आहे आपला. जर मी इथं व्हॅल्यू टाकली ती हाफ इंटू BC, बट BC इक्वल टू काय, A इंटू लेंथ AD. बरोबर. आणि जर मी ट्रायंगल, आता मी Cसाठी प्रूव्ह करतो आहे, साइन Cसाठी, म्हणून मी ज्याच्यात C अँगल येईल असंच राईट अँगल ट्रायंगल घेणार आहे. मग इन ट्रायंगल ADC, जर ट्रायंगल ADC घेतला मी, त्याच्यात अँगल D 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच मी जर इथे साइन C हे फंक्शन यूज केलं ट्रायंगलमध्ये, साइन C इक्वल टू अपोजिट साईड, म्हणजेच लेंथ AD अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस किती, B. म्हणजे मला याच्यावरून लेंथ ADची व्हॅल्यू मिळेल B साइन C. बरोबर. आणि ही जर ADची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली, मग देअरफॉर मला मिळेल ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू A, पण AD म्हणजेच काय, B साइन C. आणि हा माझा फॉर्म्युला प्रूव्ह झालेला आहे. जर मी इथे AB साइन C ऐवजी, तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा मी ट्रायंगलसाठी तर AB घेतला आहे, AB, तर अँगल कोणता आला, C. बरोबर ना. साईड जर AB घेतलं तर अँगल येतो उरलेला, म्हणजे C. जर मी हाच फॉर्म्युला असा लिहिला, ट्रायंगल इक्वल टू हाफ AC, समजा मी तर AB काय लिहिलं, AC, तर पुढे काय यायला पाहिजे, मग साइन B. बरोबर. कारण A आणि C लिटर सोडून उरलेलं कोणता अँगल असतो, C. हाच फॉर्म्युला मी असं पण लिहू शकतो, ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू BC. BC लिहिलं तर पुढे काय येईल, साइन A. आणि प्रूव्ह करण्यासाठी आपण फक्त काय करणार आहोत, अँगल Bसाठी प्रूव्ह करायचं असेल तर हीच फिगर राहणार आहे. फक्त मी ट्रायंगल घेतो, इथं तुम्ही ट्रायंगल घेतलं होतं, ट्रायंगल ADC, ह्या ट्रायंगलची ADB घेणार. आणि ट्रायंगल ADBमध्ये जर मी अँगल B घेतला, साइन B मला मिळेल AD अपॉन C, AD अपॉन C, म्हणजेच ADची व्हॅल्यू मिळेल C साइन C. आणि जर C साइन C व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केली, C साइन C, तर मला मिळेल हाफ A इंटू C साइन C,
बी साईन सी, इकडे काय माझा बी सी साईन बी, इथे व्हॅल्यू काय येणार आहे ए इंटू लेंथ ए डी, लेंथ ए डीची व्हॅल्यू काय येणार आहे साईन बी इक्वल टू ए डी अपॉन सी ना, म्हणजे ए डीची व्हॅल्यू येणार आहे सी साईन बी, इथे येईल सी साईन बी, म्हणजे इथे येईल हाफ ए सी साईन बी, ए सी साईन बी. आणि याचप्रमाणे सगळं प्रूव्ह करता येणार आहे. म्हणून हे पण 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? हाफ ए बी साईन सी, जर आपण त्याच्याऐवजी लेटर चेंज केले, ए बी ऐवजी ए सी लिहिलं तर साईन बी, आणि बी सी लिहिलं तर साईन ए. यातला 7वा फॉर्म्युला आहे तो आहे हेरोन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला 10th मध्ये पण गेलेला आहे. त्याचा प्रूफ नसेल पण फॉर्म्युला नक्कीच केलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, इन एनी ट्रायंगल ए बी सी एरिया इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. बरोबर. मग याचा प्रूफ पण तेवढा सोपा आहे. इन एनी ट्रायंगल ए बी सी, कोणत्याही ट्रायंगलमध्ये आपण ह्या 3 पैकी हे जे 3 फॉर्म्युला आपण प्रूव्ह केले त्याच्यापैकी कोणता पण एक फॉर्म्युला आपण घेऊया. मी समजा पहिला फॉर्म्युला घेतला हाफ ए बी, तर पुढे येणार साईन सी. बरोबर. आणि याच्यावरून हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा असल्यामुळे मी आधी एरिया ऑफ ट्रायंगलचे सगळे फॉर्म्युले घेतलेले आहेत. मग जर मी इथे मी साईन सीचा फॉर्म्युला जो आपण इथे यूज केलेला आहे, साईन सीचा फॉर्म्युला मी यूज केला ट्रिग्नोमेट्रीचा, तर तो फॉर्म्युला असतो 2 साईन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2. तर मला मिळेल ए बी इंटू साईन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2. तर मला हे दोनही हाफ अँगलचे फॉर्म्युले वापरता येईल, पण ते सीसाठी. तर साईन सी बाय 2चा फॉर्म्युला काय तयार होणार मग याप्रमाणे, तर इन रूटमध्ये एस मायनस ए, एस मायनस बी अपॉन ए बी, आणि कॉस सी बाय 2चा फॉर्म्युला काय तयार होईल, कॉस ए बाय 2 वरून त्याचा फॉर्म्युला तयार होणार आहे एस, एस मायनस सी अपॉन ए बी. बरोबर. जर आपण मल्टिप्लाय केला इथे येईल ए बी इंटू इन स्क्वेअर रूटमध्ये, कारण दोन्ही स्क्वेअर रूट असल्यामुळे मल्टिप्लाय होणं शक्य आहे. इथे येईल एस मायनस ए, एस मायनस बी, एस, एस मायनस सी अपॉन ए बी इंटू ए बी येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आणि त्याचं स्क्वेअर रूट येतं ए बी. ए बी गेट कॅन्सल. तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला इथे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला मिळाला रूटमध्ये एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. काय अडचण? फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर आता आपल्याला याचा लास्ट फॉर्म्युला बघायचा आहे. जी याची थेरी आहे त्यातला जो लास्ट फॉर्म्युला आहे तो आपण आता बघू. हे बघा, एकूण किती फॉर्म्युले झाले कळले ना. आता आपला 6वा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात मी असं लिहितो इथे, हाच फॉर्म्युला मी असं लिहू शकतो ए सी साईन बी आणि बी सी साईन ए. 7वा फॉर्म्युला आपण बघितला होता हेरोज फॉर्म्युला ना. हेरोज फॉर्म्युला काय होता, ट्रायंगल इक्वल टू रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. तर 8वा फॉर्म्युला आहे त्याला म्हणतात नेपियर्स ॲनालॉजी, आणि त्याचा फॉर्म्युला आहे लास्टवाला in any triangle ABC, in any triangle ABC, tan A by 2, tan B minus C upon 2 is equal to B minus C upon B plus C into cot A by 2. B minus C upon B plus C into cot A by 2. This is called Napier's analogy. बघा, मला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. समजा मी इथे एल एच घेतला तरी चालेल,
आणि RHS घेतला तरी चालेल. समजा मी इथे RHS घेतला तर RHS काय बघा, b मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉट a/2 बरोबर. आणि जर मी इथे b ऐवजी साइन रूल यूज केला, कसं बघा, याला मी रफ म्हणतो. आपल्याला माहिती आहे a अपॉन साइन a इक्वल टू ट्वाइस r इक्वल टू b. ॲक्च्युली a इथं लेटर नसल्यामुळे मी b साठी लिहायला पाहिजे होतं. b अपॉन साइन b इक्वल टू 2r आणि c अपॉन साइन c इक्वल टू ऑल्सो ट्वाइस r. हा साइन रूल आहे आपला बरोबर. जर याच्यावरून मी b आणि c ची व्हॅल्यू इथं पुटअप केल्या तर मला मिळेल b म्हणजेच 2r साइन b मायनस c म्हणजेच 2r साइन c अपॉन b प्लस c म्हणजेच 2r साइन b प्लस 2r साइन c. आणि जर मी इथे 2r कॉमन काढला इंटू कॉट a/2, जर इथून मी 2r ही टर्म कॉमन काढली न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून तर 2r कॅन्सल होणार आहे. माझं शिल्लक राहणार इथे साइन b मायनस साइन c अपॉन साइन b प्लस साइन c इंटू कॉट a/2 बरोबर. तर मी इथे आता साइन मायनस साइनचा जो आपला ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला आहे तो इथे यूज करू शकतो. म्हणजे साइन b मायनस साइन c साठी मी लिहू शकतो 2 कॉस b प्लस c अपॉन 2 इंटू साइन b मायनस c अपॉन 2 अपॉन इथे साइन प्लस साइनचा फॉर्म्युला आपल्याला आहे 2 साइन b प्लस c अपॉन 2 इंटू कॉस b मायनस c अपॉन 2 इंटू कॉट a/2. 2 गेट कॅन्सल. पण मला माहिती आहे इन ट्रायंगल ABC a प्लस b प्लस c म्हणजे तीन अँगलची सम किती असते 180 म्हणजेच पाय. म्हणजेच जर मी b प्लस c अपॉन 2 ची व्हॅल्यू काढली तर ती π/2 मायनस a/2. आणि जर ही व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल कॉस b प्लस c अपॉन 2 म्हणजेच π/2 मायनस a/2 इंटू साइन b मायनस c अपॉन 2 अपॉन साइन b प्लस c अपॉन 2 म्हणजेच π/2 मायनस a/2 इंटू कॉस b मायनस c अपॉन 2 इंटू कॉट a/2 बरोबर. पण जर ट्रिग्नोमेट्रीचे रूल माहीत असतील तर π/2 जेव्हा येतो तेव्हा कॉसचं साइन फंक्शन तयार होतं बरोबर. कॉसचं फंक्शन होतं साइन आणि π/2 मायनस फर्स्ट क्वाड्रंट आहे. एव्हरी फंक्शन इज पॉझिटिव्ह. ते मग साइन a/2 इंटू साइन b मायनस c अपॉन 2 अपॉन π/2 आहे साइनचं कॉस फंक्शन तयार होणार. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह. तिथे येईल कॉस a/2 इंटू कॉस b मायनस c अपॉन 2 इंटू कॉट a/2. पण कॉट म्हणजेच कॉस a/2 अपॉन साइन a/2 where sin a/2 and cos a/2 get cancel. शिल्लक राहिलं sin b मायनस c अपॉन 2 अपॉन cos b मायनस c अपॉन 2 म्हणजेच tan b मायनस c अपॉन 2 विच इज आवर लेफ्ट हँड साईड. लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला याप्रमाणे नेपियर्स ॲनालॉजीसुद्धा प्रूव्ह करता येते. कसं केलं कळालं. tan b मायनस c अपॉन 2 इक्वल टू b मायनस c अपॉन b प्लस c इंटू कॉट a/2. याचप्रमाणे आपण उरलेल्या अँगलसाठी पण प्रूव्ह करू शकतो. ह्या b आणि c अँगलसाठी होती. जर मी इथं a मायनस c अपॉन 2 लिहिलं असतं तर माझा फॉर्म्युला तयार झाला असता a मायनस c अपॉन a प्लस c इंटू कॉट b/2. आणि जर इथे मी a आणि b साठी ही ॲनालॉजी प्रूव्ह केली असती तर माझा फॉर्म्युला तयार झाला असता tan a मायनस b अपॉन 2 इक्वल टू a मायनस b अपॉन a प्लस b इंटू कॉट c/2. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा जेवढा टॉपिक मी शिकवला आज तो जर समजला असेल तर ह्या सेकंड एक्झरसाइजमध्ये म्हणजे 3.2 ह्या एक्झरसाइजसाठी आपल्याला ह्या 8 फॉर्म्युलेची गरज पडणार आहे. हे 8ही फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. 8ही फॉर्म्युले तुम्हाला समजले पाहिजे. त्याचे प्रूफ तुम्हाला समजले पाहिजे. यासाठी शांतपणे सगळं आधी नोटबुकमध्ये लिहून घ्या. ते समजून घ्या. त्यात जर काही डाऊट असेल तर तो विचारा.
आणि एकदा जर हे सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ झाले, तुम्हाला समजले, तर मग याच्यावरची एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील आणि ते आपल्याला लवकर सुटतील. बरोबर. म्हणून तुमचं काम आहे की हे सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असायला हवेत. आय होप you understand everything I told you today. Bye.